एका वडिलांच्या डोळ्यातील अश्रू आणि हृदयातून उमटणारी प्रार्थना. कारण त्यांचा 23 महिन्याचा मुलगा अभिमन्यू हा सध्या एका दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी हा तो आजार आहे. या जीवघेण्या आजारामध्ये SMN1 या जीनमधील दोषामुळे व्यक्तीच्या स्नायूचे काम हळूहळू थांबते. हा आजार शरीराच्या हालचालीची, श्वास घेण्याची क्षमता आणि अखेर जगण्याची आशाच हिरावून घेऊ शकतो. SMA वर सध्या उपलब्ध एकमेव प्रभावी उपचार आहे जोगॅन्समा, एकदाच दिलं जाणारं जीन थेरपी औषध, जे जगातील सर्वात महागडं औषध मानलं जातं. याची किंमत आहे 9 कोटी रुपये. डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे की हे औषध पुढील 30 दिवसाच्या आत देणं आवश्यक आहे. उशीर झाल्यास उपचार निष्फळ ठरू शकतात. एक वडील म्हणून त्यांचं हृदय तुटतंय, पण त्याचा प्रत्येक श्वास हीच विनंती करतोय, मला एक संधी द्या, असं भावनिक आवाहन भूषण भावे यांनी केलं आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर #SaveAbhimanyu या हॅशटॅग खाली एक गोष्ट शेअर केली आहे. स्वयंसेवी संस्था, सोशल इन्फ्लुएन्सर्स, डॉक्टर आणि सामान्य नागरिक सगळे एकत्र येत आहेत. अभिमन्यूच्या उपचारासाठी आर्थिक मदत करायची असल्यास खालील अधिकृत खात्यांवर पैसे पाठवता येतील. त्याचसोबत ही माहिती जितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचेल तितकी मदतीची संधी वाढेल. एक श्वास, एक जीवन. अभिमन्यू सारख्या निष्पाप जीवासाठी आपण सगळे मिळून आशेचा किरण होऊ शकतो. तुमचं लहानचं योगदान सुद्धा त्याच्या भविष्याचं प्रकाशमान करू शकतं. मी हात जोडून तुमच्याकडे विनंती करतो, कृपया मदत करा. तुमचं छोटंसं योगदान देखील माझ्या मुलाच्या जीवाला आशा देऊ शकते. जर तुम्ही मदत करू शकत नसाल तर कृपया ही विनंती आपल्या ओळखीतील लोकांपर्यंत पोहोचवा.